नमस्कार मंडळी, आज आहे होळी. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळीनिमित्त छान असा स्वयंपाक बनवलेला आहे आणि सणवार आला की माझ्याकडं हमखास बनतो तो म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक. आम्हा सर्वांना खूप आवडतो. सो पुरणपोळ्या रेडी आहेत, मुलांसाठी चपात्यासुद्धा बनवलेल्या आहेत. पुरणपोळी पूर्व आवडीनं खाते, ओमकारची मात्र कुरकुर असते. पुरणपोळी असल्यामुळं दूध आहे, घरचं साजूक तूप आहे, कुकर आत्ताच झालेला आहे, पुरणाची आमटी. आहा, छान अशी पुरणाची आमटी 2 दिवस आम्ही आवडीनं खात असतो. त्याचबरोबर पोळ्या गार झाल्या त्यामुळे डब्यात भरून अशा ठेवलेल्या आहेत. रंगीबेरंगी मुलांना आवडतात म्हणून पापड, कुरवड्या मात्र तळलेल्या नाही आहेत आज. बटाट्याची भाजी. तर असा माझा सणावाराचा हा स्वयंपाक. हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आज मी साडी नेसलेली नाही आहे, असा माझा गेटअप आहे. थोड्या वेळानं दाखवते. थांब दाखव, पूर्वामध्ये दाखवते. पटकन सांगते की आज मी हा गेटअप का केला आहे. होळीला नेहमी, सणावाराला नेहमी मी साडी नेसते, मला साड्या नेसायला खूप आवडतात. पण आज आमचा छोटासा डान्स प्रोग्राम पण आहे, लहान मुलांचा पण डान्स आहे आणि आमचासुद्धा. पहिला आमच्या इथं होळी दहन होईल, पूजा होईल, नैवेद्य वगैरे रेडी आहे, पूजेचं ताट रेडी आहे. तर आम्ही पूजा करून येतो आणि त्याच्यानंतर मग डान्स प्रोग्राम असणार आहे. सो यस, त्यामुळे काय होतं, एक्सरसाइज होते आणि हॅपी राहतो नाही का. छान वाटतं, मैत्रिणी भेटतात डान्सच्या निमित्तानं, प्रॅक्टिसच्या वेळेला. चला, लेट होईल. मी असे दिसते, दाखव मला मी कशी दिसते ते. तिकडूनच जाते, नाही दिसत. सरळ कर, उलटा कर. असा आहे माझा. आय नो, साडी नेसायला पाहिजे होती पण दॅट्स ओके. डान्स कसं करणार साडी? डान्स कसं करणार साडी? साडी मधले पण डान्स असतात पण असले डान्स आहोत. इथं पूजेचं ताट रेडी आहे, नैवेद्य पूर्वाकडे आहे आणि आम्ही चाललेलो आहोत होळी दहनसाठी. होळी पूजा. चला, आमच्याकडे ॲक्च्युली शिमगा म्हणतात कोल्हापूरला वगैरे, पण इथं होळी. सावकाश आहे. 7:30ला होळी दहन झाल्यानंतर आमचा छान असा डान्स आहे. प्रॅक्टिस आम्ही 4 दिवस आधीपासून केला आहे. सगळ्या मैत्रिणी येतील आणि मस्त पूजेनंतर पुन्हा मजा मस्ती धमाल असणार आहे. आमच्या सोसायटीची होळी दहन अशी कॉमन इथं केली जाते. मुलांना मी आत्ता असंच सांगत होते की लहानपणी आमच्या वेळेला ना होळी दहन किंवा होळी पूजा वेगळ्या पद्धतीनं आम्ही सेलिब्रेट करायचो. प्रत्येकाच्या घराच्या बाहेर छोटीशी अशी होळी पूजा केली जायची आणि होळी दहन केलं जायचं. छान सारवून काढलं जायचं, रांगोळी काढली जायची, शेणी आणून त्या साईडला मांडून छान होळी उभं केली जायची आणि मस्त अशी होळी दहन प्रत्येकाच्या दारी केली जायची. त्यानंतर हळूहळू ही पद्धत कमी झाली, एकत्र पद्धत आली आणि कॉमन अशी होळी दहन सुरू झाली. मुलांना ही गोष्ट माहीत नव्हती. आमच्या वेळेला ह्याही गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत, म्हणून अधूनमधून काही ना काही गोष्टी आम्ही त्यांनाही सांगत असतो. मी तर रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी दार झाडून रांगोळी काढायची. म्हणजे भरपूर वेळ असायचा, कारण तेव्हा ना TV बघणं कमी असायचं. स्क्रीनिंग, आयपॅड, फोन ह्याही गोष्टी नव्हत्या. त्यामुळे भरपूर वेळ घरकाम करणं आणि वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपोआप जायचा. मुलांनी म्हटलं ना, गोष्ट सांग, आम्ही पुस्तकी गोष्टी सांगण्यापेक्षा स्वतःच्याच लहानपणीच्या गोष्टी सांगतो. इतकं काही सांगण्यासारखं असतं ना, रोज एक गोष्ट सांगितली तरी लहानपणीच्या आठवणी रूपातील गोष्टी काही संपणार नाहीत. कधी कधी असं वाटतं की स्वतःसाठी थोडा वेळ द्यावा आणि लहानपणीच्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या आठवणी आहेत ना, त्या गोष्टी रूपात लिहाव्या आणि मुलांना सांगाव्या, किंवा ते मोठे झाल्यानंतर ते माझं एक छानसं पुस्तक वाचतील. म्हणजे असं म्हणू शकतो की आमचं गेलेलं बालपण आणि या मुलांचं बालपण खूप वेगळं आहे. जमीन आसमानचा फरक आहे. या होळीच्या पवित्र अग्नीत आपल्या मनातील दुःख, चिंता आणि ज्या काही वाईट गोष्टी आहेत ना, त्या जळून जाव्यात आणि पुरणपोळीप्रमाणे छान छान गोडवा प्रत्येकाच्या आयुष्यात यावा, अशीच मनोभावे प्रार्थना. होळी दहन, होळी पूजा खूप छान पद्धतीनं झालेली आहे. पूजेचं ताट घरी ठेवलं आणि आता घाईघाईतच चाललेले आहे. जे कॉमन होलिका दहन असतं ना, तिथं आमचा डान्स परफॉर्मन्स आहे आणि खूप छान कार्यक्रमसुद्धा होणार आहे. आमच्या सोसायटीमध्ये ना कोणताही कार्यक्रम किंवा फेस्टिवल झाल्यानंतर सर्वांसाठी ना स्नॅक्स ठेवत असतात. आज स्पेशल म्हणाल तर गुजिया आहेत, मावा गुजिया, आणि त्याचबरोबर समोसासुद्धा. पण आता मला वेळ नाही आहे, मी आता पळती आहे, कारण इथंसुद्धा कार्यक्रम आहे आणि आमचा डान्स असल्यामुळे वेळेवर यायला हवं नाही का. मग घरची कामं आवरून, पूजा करून ह्या सगळ्या गोष्टी करायचं म्हटल्यानंतर थोडीशी धावपळ होते. पण घरातली सगळी कामं व्यवस्थित आवरल्यानंतर टाईम मॅनेजमेंट करूनच ह्या सगळ्या मी गोष्टी करत असते.
इथं सुद्धा कॉमन असं मोठं होलिका दहन झालेलं आहे. सगळी लोकं इथं आलेली आहेत. डान्स प्रोग्राम होणार आहे. त्याचबरोबर अंताक्षरीचा कार्यक्रम असणार आहे. गेमसुद्धा असणार आहे. सेल्फी बूथसुद्धा केलेला आहे. छान छान फोटोसुद्धा आम्ही काढू. इथं ना असे छोटे छोटे स्टॉल्ससुद्धा लावलेले आहेत आणि थंडाई देत आहेत. पूर्वाला म्हटलं की थंडाई ट्राय करणार काय, म्हणून मी इथून एक घेते आहे. सगळे ट्राय करतील कारण आपल्या इथं सुद्धा आता गुजिया आणि समोसे होते, पण आम्ही ते काही खाल्ले नाही. पण थंडाई स्पेशल मी कधी बनवत नाही घरी, म्हणून म्हटलं इथं ट्राय करूया. आणि पूर्वाला सुद्धा अशा वेगवेगळ्या गोष्टी ना ट्राय करायला लावत असते, म्हणजे एक टेस्ट येते नाही का, आणि तिला या सगळ्या गोष्टी कळतात. ओमकार मात्र तुम्हाला दिसणार नाही, तो इतका इकडं तिकडं पळतोय आणि त्याचे पण फ्रेंड्स झालेत ना, तर अर्ध प्लेग्राऊंडमध्ये. आणि त्याला सांगितलं की माझा डान्स असेल ना तेव्हा मात्र ये डान्स बघायला. मुलांचा छान डान्स झाला आणि आता अंताक्षरीचा कार्यक्रम सुरू आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर मग आमचा डान्स असणार आहे. मजा येईल. ऑलरेडी माझ्या पोटात असं गुळगुळतंय आणि मध्येच मी डान्स करताना ब्लँक होते, कारण एवढ्या लोकांसमोर डान्स करायची सवय नाही आहे नाही का. कोण काढणार? आपली शिल्पा नाही आहे आज फोटो काढायला. हे स्लोमो आहे का? तसं वाटवलंय. असतील ना. मी इथं सेंटरला येतो.
जवळपास 4 मिनिटाच्या आसपास हा डान्स होता आणि शेवटी खूप थकायला झालं. यावरून वाटतं की स्टॅमिना खूप कमी आहे, एक्सरसाइज अजून हवी, वॉकिंग वगैरे पुन्हा सुरू करायला हवं. म्हणून मी अधूनमधून ना अशा गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करत असते. त्यामुळे काय होतं, एक्सरसाइज होते आणि आनंदाने ती प्रॅक्टिस होत असते. मैत्रिणी असल्यामुळं जिममध्ये वगैरे खूप बोर व्हायला लागतं. सो असं एक नंबर परफॉर्मन्स. म्हणजे असे वाटते ओके. 1 2 3. पूनम आम्ही निघतोय. मस्त झाली होळी आणि शिल्पा उशीर आलीस तू, आमचा डान्स बघितला नाही तू. चला आता आम्ही व्हिडिओ पाठवतो डान्स. मस्त मस्त मजा आली हा शिल्पा. तुझी तर धावपळ झाली तरी सुद्धा मस्त असतं. मी मैत्रिणीबरोबर थोडे फोटो वगैरे काढून आले. पूर्वा तिचा डॅडा ओमकार, बापरे ओमकार इतका खेळाय त्याला सांगितलं आता तुला आंघोळ करायला गेली, इतका घामानं भिजलाय, गरमी पण खूप होती. चला ओव्हरऑल मजा आली. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना होळीच्या खूप मनापासून शुभेच्छा. आणि याचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय. आज ना फुलो की होली म्हणून सुद्धा बरीच लोक सेलिब्रेट करतात मंदिरमध्ये म्हणा, आणि कार्यक्रमात भरपूर फुलांची उधळण झाली. आणि आज मी सुद्धा उंबऱ्यापाशी फुलांची रांगोळी काढली होती छोटीशी.